नमस्कार. कशा आहात मंडळी? ठीक ना? अच्छा. आता एक खास बातमी घेऊन आलोय, एकदम मजेशीर. बघा, तुम्हाला पण मजा येईल. ठीक आहे. आता शेतकरी आत्महत्या करतो, त्याचं कारण काय कोणाला माहित आहे का? नाही. लोक 100 तोंडात 100 गोष्टी करतात. ठीक आहे. कोण बोलतो सरकारने लोन माफ केलं पाहिजे, कोण बोलतो ते पावसामुळे त्याचा त्रास झाला, कोण बोलतो कुठे पाऊसच नाहीये, जिथे पाऊस नाही तिथे पण आत्महत्या करतोय, जिथे भरपूर पाऊस आहे तिथे पण आत्महत्या करतोय. ठीक आहे ना? पण त्याचं खरं कारण काय माहिती आहे का? कोणाला माहित नाही ना. घेऊन आलोय मस्त टिप, एकदम ओरिजिनल खरी टिप. खोटं काहीच नाही याच्यामध्ये. मी सांगितल्यानंतर त्याच्यावर अभ्यास करायचा लोकांनी आणि जाऊन त्याची शहानिशा करायची. बरोबर? आता बघा, ऐकायचा मजेशीर एकदम. कोणी पण वाईट वाटून घ्यायचं नाही, खरोखर जे आहे ते. ठीक आहे. शेतकरी आत्महत्या का करतोय? कारण हे शेतकऱ्यांच्या मुलांनी आहे ना, शेतकऱ्यांच्या मुलांनी धुमाकूळ घातलाय शहरामध्ये येऊन. ठीक आहे. वाशी, पनवेल, ठाणे, मुंबई हे जेवढे डान्स बार चालतात ना, सगळ्या डान्स बार मध्ये जर 20 कस्टमर आहेत, त्यातले 5 कस्टमर शेतकऱ्यांची मुलं आहेत. ठीक आहे. हे शेतकऱ्यांची मुलं, यांना काय बोलायची शिस्त नाहीये, चालायची शिस्त नाहीये, कोणाला ओळखायची शिस्त नाही. फक्त पैसा यांच्याकडे, फक्त पैसा. ठीक आहे. कोणत्याही बारच्या बाहेर, वाशी, पनवेल, ठाणे आणि मुंबई, कोणत्याही डान्स बारच्या बाहेर रात्री तुम्ही 12 ते सकाळी 4 वाजेपर्यंत राहा. ठीक आहे. जर तिकडे 10 गाड्या उभ्या आहेत ना, 10 गाड्यांमधनं 7 गाड्या, 10 गाड्यांमधनं 7 गाड्या MH5, MH43, MH12, MH15, MH17, MH18 हे तिकडनं शेतकरी लोक हे पैसा तिकडनं गोळा करतात आणि इथे येऊन डान्स बार मध्ये रांडांवरती उडवतात, खोटे खोटे बड्डे साजरे करतात. अरे मूर्खांनो, तुम्हाला अकलेचा भाग आहे काय? कोणती जर बार मध्ये काम करणारी नाचणारी मुलगी तुम्हाला बोलली की माझा वाढदिवस आहे, तर तुम्ही तिचं आधार कार्ड तर चेक करू शकता. आधार कार्ड चेक करून तिचा आधार कार्डचं डेट बघून करू शकता. आता काल मी एका हॉटेलमध्ये बसलो होतो. ठीक आहे. बोलायला लाज वाटते, सॉरी. काल मी एका हॉटेलमध्ये बसलो होतो. हे शेतकऱ्याचा मुलगा MH15 शेतकऱ्याचा मुलगा 1.5 लाख रुपये हॉटेलमध्ये उडवले एका खोट्या बर्थडेवरती. त्या मुलीची बर्थडेट काय ते आम्हाला माहिती आहे. ठीक आहे. त्या मुलीची असे मूर्ख शेतकऱ्यांची मुलांनी इथे धुमाकूळ घातलेला आहे, धुमाकूळ. ठीक आहे. हे वाशी, पनवेल, ठाणे, मुंबई जेवढे बार आहेत ना, हे बार आहे ना, या बार मध्ये प्रत्येक बार मध्ये तुम्हाला 2 ते 3 कस्टमर शेतकऱ्यांची मुलंच भेटणार आणि लोकांना काही मिसगाईड करतात. शेतकऱ्यांची मुलं आत्महत्या, शेतकरी आत्महत्या करणार नाही काय? अशी मुलं पैदा करणार, घरातनं पैसे घेऊन येणार आणि पैशाची उधळणी करणार, 2-2, 3-3 लाख रुपये बार मध्ये उडवणार, 50-50 हजार रुपये पेट्रोल टाकणार, मर्सिडीज आणि AC गाड्या, वॅगनार घेऊन इथे येणार. तुम्ही वॅगनार, फॉर्च्युनर, ऑडी इथे घेऊन तुम्ही मुंबईला येणार, शोषा करणार आणि शोषा करण्यामध्ये नंतर ती मुलगी जाऊन दुसरीकडे झोपणार. शेतकऱ्याच्या मुलाच्या हातात येणार काय? वांग. अरे येड्यांनो, आता तरी जरा काहीतरी सुधरा. त्या RR पाटील साहेबांनी ते बार बंद केले होते ना, ते त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला होता. त्या निर्णयावरती जर ठाम राहिले असते तर आतापर्यंत सगळे शेतकरी करोडपती झाले असते. समजले काय? हे शेतकऱ्यांच्या मुलांनी सगळी वाट लावली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी सगळ्या बारच्या मुलींना डोक्यावर चढवले. शेतकऱ्यांच्या मुलांनी, शेतकऱ्यांची मुलं मारवाडी लोक आणि गुजराती लोक यांनीच बारच्या मुलींना का डोक्यावरती चढवून घेतलेलं आहे. लाख 2-2 लाख 5-5 लाख रुपये उधळणी करतात तिकडे येऊन आणि बाप तिकडे आत्महत्या करतोय. अरे लाज बाळगा, काहीतरी लाज बाळगा जीवाची. नंतर हुशारी करतात, सरकार आम्हाला लोन माफ नाही करत. लोन माफ करणार काय? बारमध्ये पैसे उडवाल, तुमचं लोन माफ करणार? वा रे वा, चांगलं चाललंय तुमचं. चला ठीक आहे. आता सुधरले तर सुधरले, नाही तर गेलं तेल लावत मरा तुम्ही असेच.